नमस्कार, झटपट रेसिपीमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे। चला तर आज आपण तळून घेतलेल्या साहित्यापासून वाटणाची भाजी करणार आहोत वांग्याची। त्यासाठी मी थोडेसे शेंगदाणे, थोडंसं खोबरं आणि 10-12 लसूण पाकळ्या, अर्धा इंचाचा आल्याचा तुकडा घेतलेला आहे। हे सर्व व्यवस्थित तळून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकताय तळलेलं आपण ताटात काढून घेणार आहोत। हे थोडंसं थंड झालं की आपण हे वाटून घ्यायचं आहे सगळं वाटण। याच्यात कोथिंबीर चिरून आणि अर्धा टोमॅटो टाकायचा आहे। जर याच्यात वाटताना पाणी घालायचं नाहीये, जर का गरज पडली तर 1-2 चमचे घालायचं। त्यासाठी मी 1 चमचा लाल तिखट आणि 1 चमचा काळं तिखट घेतलेलं आहे। तुम्ही पाहिजे तर दोन्ही चमचे काळे तिखट घेऊ शकताय। तर हे वाटून घ्यायचं। तुम्ही बघू शकताय एकदम छानशी पेस्ट तयार झालेली आहे। तोपर्यंत कढई तापलेली आहे, त्याच्यात 1 चमचा जिरं आणि 1 चमचा मोहरी घातलेली आहे आणि वांगी टाकून घ्यायचे त्याच्यात। थोडंसं मीठ घालायचं आहे। नंतर भाजीला मीठ नाही घातलं तरी चालतंय आणि झाकून ठेवायची आहेत 5 मिनिटांसाठी। एरवी पण आपण वांगी चिरून पाण्यात ठेवतो आणि ती काळी पडतात। ती काळी पडू नयेत म्हणून त्यात मीठ टाकायचं, म्हणजे ती काळी पडणार नाहीत, अशी पांढरी शुभ्र दिसतात। वांगी बऱ्यापैकी मीठ घातल्यामुळे वापरलेली आहेत चांगली। आता हे वाटून घेतलेलं वाटण सगळं त्याच्यात टाकून घ्यायचं आहे। माझ्याकडून थोडंसं जास्त झालेलं आहे वाटण, सो मी त्याच्यात भांड्यात तसंच ठेवलं आणि याला लागेल एवढंच टाकलेलं आहे मी। स्मूथ पेस्ट झाल्यामुळं वाटण जास्त नाही टाकावं लागत। थोडीशी कोथिंबीर घालून अजून परत झाकून ठेवायचं आहे। आता मसाला बऱ्यापैकी वांग्यात मुरलेला आहे, बघू शकताय तुम्ही। आता ह्याच्यात मी घरकुल टाकून घेणार आहे, पण मी ते पाण्यात आधीच टाकलं, ते शूट झालेलं नाही आहे। घरकुल कधी पण टाकताना पाण्यात टाकूनच ते रुळून घ्यायचं, म्हणजे खाली खर राहती सगळी। तुम्ही बघू शकताय वाटीत खर राहिलेली। मी मागे पण एका व्हिडिओत सांगितलेलंच आहे। आता हे परत एकदा 2 मिनिटांसाठी झाकून ठेवायचे। तुम्ही बघू शकताय सगळं तेल सुटलेलं आहे चांगलं वांग्याला आणि वांगी चांगली मसाल्यात मुरलेली आहेत। आता ह्याच्यात आपण गरम पाणी टाकायचे। भाजीला कधी पण गरम पाणी टाकायचं, कारण बटाटा असो वांगी असो ती शिजत आलेले असतात आणि आपण त्याच्यात गार पाणी टाकलं तर ते शॉक बसल्यासारखं होतंय। भाजी व्यवस्थित वांगी बटाटे शिजत नाहीत। त्यामुळे टाकताना कधी पण भाजीला गरम पाणी, कुठल्या पण भाजीला गरमच पाणी टाकायचे। आणि 2 मिनिटांसाठी परत एकदा झाकून ठेवायचे। मी अशी वांग्याची भाजी अजून वेगळ्या पद्धतीने बनवते। तुम्ही कशी बनवता ते मला कमेंटमध्ये सांगू शकताय। बघू शकताय भाजी एकदम छानपैकी शिजलेली आहे आणि तेल सुटायला लागलेलं आहे चांगलं। तुम्ही अशा माझ्या नवीन रेसिपींसाठी माझ्या रेसिपी सगळ्या बघत जावा। चॅनलला लाईक सबस्क्राईब करत जावा, कमेंटमध्ये सांगत जावा आणि हो, भाजी करून बघत जावा। तोपर्यंत थँक्यू।